ठीक आहे. मला वाटतं आपण हे बघितलंय 30 नंबर. बरोबर. 30 नंबर तर आपलं चालू होतं सोल्युशन, ते पुन्हा आपण जरा एकदा क्लिअर करूया. मी हा जो फॉर्म्युला वापरला, तर मग आपण सोल्युशन मध्ये बघितलं की सी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रूट ऑफ एम. बरोबर. सी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल रूट ऑफ एम म्हटल्यावर आपल्याला मॉलिक्युलर मास विचारला असेल तर मी काय करतो, दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतो. बरोबर. म्हणजेच काय होणार ते, m2/m1 इज इक्वल टू C1 स्क्वेअर अपॉन C2 स्क्वेअर. बरोबर ना. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एम स्क्वेअरला. पण सीला इन्व्हर्सली प्रपोर्शनल, सी हा स्क्वेअर रूट ऑफ एम ला प्रपोर्शनल आहे. सी स्क्वेअर हा एम ला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ठीक आहे. त्याच्यावर मग m2/m1 घेतलं तर इथे 2 असेल तर इथे 1 होणार, इथे 1 असेल तेव्हा 2, इथे स्क्वेअर हा. बरोबर. आणि जो सेकंड स्पीड दिलाय त्यांनी, तो इनिशियलच्या 4 टाइम्स दिला बघा. म्हणजे 4C1 घेतो मी. C2 इज इक्वल टू 4C1, त्याचा स्क्वेअर आहे. C1 गेला म्हणजे किती झालं, ते 1/16 झालं, स्क्वेअर आहे ते. हा. म्हणजे तुमचा M2 काय झाला, 1/16 ऑफ M1. आणि M1 ची व्हॅल्यू त्यांनी 32 दिलेली आहे बघा. M1 ची व्हॅल्यू जी इनिशियल आहे, म्हणजे पहिला जो मोलेक्युलर मास दिलाय, तो ज्या गॅस बद्दल बोलतात त्या गॅसचा मॉलिक्युलर मास 32 आहे. मग सेकंड मॉलिक्युलर मास किती आहे ते विचारलं. म्हणजे ते इथे इथे काय घेणार आपण, M1 च्या जागी 32 घेणार. 16 2 जा 32 म्हणजे किती आला, M2 इज इक्वल टू 2 आलं. बरोबर. आन्सर किती येणार इथे, 2 येणार. कळतंय का. पुढे पुढे बघा काय सांगितलंय. When the pressure of a gas contained in closed vessel is increased by 2%, प्रेशर कितीने वाढलेलं आहे, 2% ने वाढलेलं आहे. ठीक आहे. अँड द टेम्परेचर ऑफ द गॅस इन्क्रीजेस बाय 3 केल्विन. जेव्हा प्रेशर 2% वाढतं तेव्हा टेम्परेचर 3% नाही, 3 व्हॅल्यूने वाढतं. जे पर्सेंट आहे ते 3 केल्विन. देन इनिशियल टेम्परेचर ऑफ द गॅस इज, तर त्याचे प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन आहे, म्हणजे व्हॉल्यूम काय झाला, कॉन्स्टंट झाला. बरोबर आहे. ते क्लोज वेसल शब्द नाव आहे. क्लोज वेसल म्हणजे वेसलचं व्हॉल्यूम वाढणार नाही, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आणि इनडायरेक्टली पण कळतच आहे, प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन आहे. आणि आपल्याला माहिती पाहिजे प्रेशर आणि टेम्परेचरचं काय रिलेशन आहे. प्रेशर इज डायरेक्टली की इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. बोला. प्रेशर वाढणार की कमी होणार, डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर असतं, लक्षात घ्या. म्हणजे तुमचं सेकंड टाइम काय विचारलंय, टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर विचारलंय ना. मी काय करतो बघा इथे, P1/P2 इज इक्वल टू T1/T2 घेतो. आपल्याला T1 पाहिजे म्हणून मी असं लिहिलं. हम्म? आता जो P1 इनिशियली तसाच ठेवला, सेकंड P2 हा 2% वाढतोय, 2% वाढतोय. सेकंड टाइम जो P1 आहे, P2 आहे तो. म्हणजे P1 + 2/100 इंटू P1. बरोबर ना. P2 काय येणार, 2% वाढला. ओरिजिनल P1 मध्ये 2/100 P1 ऍड झाला. आणि इथे T1 तसंच आहे, आणि तेव्हा T2 हा 3 केल्विनने वाढतं, म्हणजे फक्त +3 येणार इथे. बरोबर. मग ते जर आपण ऍडजस्टमेंट केलं तर P1, ते P1 जर कॉमन काढलं तर काय होईल, P1 1 + 2/100 येईल. आणि इथे T1, हा T1 आहे, T1 + 3. T2 इज इक्वल टू T1 + 3 येणार. ठीक आहे. इथे जे आहे, इथे T1 येईल. म्हणजे T1 + 3 मी तसंच ठेवलं सध्या. हा. आता 100 प्लस, म्हणजे 100 होईल ना, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर +2. म्हणजे काय येईल ते, P1 कॅन्सल. हा. ठीक आहे. 1/102/100 डिवाइड बाय T1/T1 + 3. आपल्याला T1 पाहिजे, लक्षात घ्या. आता मी काय करतो, इथे 100/102 लिहितो. ते T1/T1 + 3. आता असं जर केलं तर आपल्याला काही सुटणार नाही. T1 + 3 वरती घेतलं तर आपण काहीतरी करू शकतो. म्हणून मी काय करतो बघा, आता इथे मी काय करतो बघा, इथे उलट करतो. 102/100 इज इक्वल टू T1 + 3/T1. म्हणजे काय होईल ते, T1
सॉरी, इथे आन्सर काय येईल मग? इथे राहताना इथे येईल 1 + 3/T1, बरोबर ना? T1 कॅन्सल आणि 3/T1 राहिले. आणि हे आहे 102/100, म्हणजे इथे लिहिलं तर काय होईल ते? 102/100 -1 = 3/T1. बरोबर बोलतोय मी? ठीक आहे. हे जर ऍडजस्ट केलं तर क्रॉस मल्टिप्लाय करून 102 - 100 म्हणजे 2/100 = 3/T1. म्हणजे तुमचं आता पुन्हा आपल्याला उलटं करावं लागेल. T1 = हा T1 तिकडे गेला, 100 इकडे आले, 2 खाली गेला, 100 इकडे आला आणि 2 खाली आला. बरोबर, म्हणजे किती येणार आहे? 50 झाले आणि 5 × 3 = 15, 150 केल्विन झाला. काहीतरी मिस्टेक होतं काय ते? एक मिनिट, बघूया काय आन्सर होतं. आन्सर आहे 150 केल्विन, बरोबर. ठीक आहे, बघून घ्या. 2 मिनिटांनी स्क्रीन टेस्ट असेल, बघून घ्या. प्रेशर 2% वाढले आणि टेम्परेचर फक्त 3 केल्विनने वाढलेलं. त्याप्रमाणे मी केलं आणि क्लोज वेसल असल्यामुळे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे मी प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन लिहिलं. समजलंय का? जायचं पुढे. समजलं सर्वांना? ओके, समजलं. कंटेनर नीट समजून घ्या, मला वाटतं हे झालं आपलं, आपण घेतलेलं. A container is filled with 13 grams of an ideal gas at 27 degrees Celsius. एक कंटेनर मध्ये काय आहे? किती गॅस आहे? 13 ग्रॅम आहे. गॅस मॉलिक्युल आहे. किती त्याचं वजन आहे? 13 ग्रॅम आहे. तेव्हा टेम्परेचर किती आहे? 27 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. पुढे काय दिलं त्यांनी? मास ऑफ द गॅस दॅट हॅज टू बी रिलीज, म्हणजे किती मास कमी व्हायला पाहिजे किंवा वॉटर वेपर मधून निघून जायला पाहिजे टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ द गॅस इन द कंटेनर ॲट 52 डिग्री सेल्सिअस. सॉरी, पुढचे एक लाईन राहिले. इस टेम्परेचर इज रेज टू 52 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे जे काय आहे आता, ह्या गॅस मॉलिक्युलचं टेम्परेचर आता किती गेलंय? 52 डिग्री सेल्सिअस. बरोबर. मग ते टेम्परेचर जर आपल्याला मेंटेन ठेवायचं असेल, रिलीज मेंटेन द टेम्परेचर ऑफ द गॅस इन द कंटेनर द प्रेशर रिमेनिंग द सेम. म्हणजे आतमध्ये लक्षात घ्या, आतमध्ये जर प्रेशर मला सेम ठेवायचं असेल आणि 52 डिग्री सेल्सिअसच बनवून ठेवायचं. आता आधी 27 असताना 13 ग्रॅम, आणि 52च्या वेळेला सुद्धा प्रेशर मला तेवढंच ठेवायचं असेल. जर समजा इथे पिस्टन लावलं मी वरती, पॅक केलं आणि टेम्परेचर वाढवलं, तर काय होईल? प्रेशर वाढणार ना आपलं. आणि मला पिस्टन नाही लावायचंय, मला ह्याचं टेम्परेचर 52 ठेवायचं. आणि आता जर टेम्परेचर वाढवल्यामुळे जे प्रेशर वाढलंय ते कमी करण्यासाठी काही मॉलिक्युल्स गॅसमधले बाहेर जाणं गरजेचं आहे. मग किती मास कमी व्हायला पाहिजे? 13 ग्रॅमचं किती व्हायला पाहिजे? कितीने कमी व्हायला पाहिजे जेणेकरून 52 डिग्री सेल्सिअसला पण त्याचं प्रेशर सेम राहणार. जे 27ला जे प्रेशर आहे आतमध्ये, तेवढंच 52ला प्रेशर मेंटेन करायसाठी 13 ग्रॅम मधलं मास काहीतरी कमी होणं गरजेचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्ट रिलेशन कशाचं घ्यायचं आहे? टेम्परेचर अँड टेम्परेचर आणि कशाचं घ्यायचं आहे? मासचं घ्यायचं आहे. मास आणि टेम्परेचरचं रिलेशन लक्षात ठेवा. M1T1 = M2T2 लक्षात घ्यावं. मास आणि टेम्परेचरचं रिलेशन ऍट कॉन्स्टंट प्रेशर हे डायरेक्ट लक्षात घ्यायचं. आयडियल गॅससाठी ऍट कॉन्स्टंट प्रेशर मास आणि टेम्परेचर रिलेशन काय आहे? M1T1 = M2T2. कसं हे येणार बघा? प्रेशरचा PV = वॉट? NRT. बरोबर. मग आता मी जर इथे PV, आता मास तर नाही, मास ह्याच्यामध्ये येईल बघा, M/M येईल. बरोबर. RT. आता या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट राहणार, M, R आणि
पीव्ही हे कॉन्स्टंट राहणार. तर पीव्ही कॉन्स्टंट आहे, एम आर कॉन्स्टंट आहे, तर काय येणार, एम इंटू टी कॉन्स्टंट आलं. एम इंटू टी इज इक्वल टू वॉट, कॉन्स्टंट. बरोबर ना, एम आर कॉन्स्टंट आहे, पीव्ही कॉन्स्टंट म्हणजे एम इंटू टी पण कॉन्स्टंट, म्हणजे एम इंटू टी कॉन्स्टंट असेल तर काय येणार, M1 T1 इज इक्वल टू M2 T2. मग आता आपल्याला सेकंड मास किती पाहिजे ते काढायचं आहे. मग मी काय लिहितो बघा, M1 T1 अपॉन T2 लिहितो, विच इज इक्वल टू M2. बरोबर. आता ते इनिशियल टेम्परेचर किती होतं, 27 होतं. 27 प्लस 273 हे विसरू नका. हे M1 किती होतं, इनिशियली 13 होतं. बरोबर. T2 किती होतं, 52 प्लस 273. बरोबर, इज इक्वल टू M2 आलं. हम्म? हे सॉल्व्ह केलं तर होऊन जाईल बघा, तुम्ही नीट चेक केलं तर. आता 27 प्लस 273 म्हणजे ते 300 झालं. हा, आणि हे 52 प्लस 273 हे किती येतं बघा जरा. 52 प्लस 273 किती येईल ते येईल. किती राहत आहे 52 प्लस 273, मला वाटतं ते 3 + 2 5 झालं. 7 + 7 = 12 2 1 कॅरी 325. हे M2 आलं 325. आता आपल्याला M1 मायनस M2 काढायचं, लक्षात घ्या. कितीने मास कमी होणार, रिलीज किती झाला, त्यामुळे M2 महत्वाचं नाही, म्हणून मी M2 ला तर सॉल्व्ह नाही करत बसत. जरी सॉल्व्ह केलं तरी 25चा पाडा घेतला आपण अजून करू शकतो कमी. 25 × 1 = 25 आणि 25 × 2 = 50. इथे काय येणार, 25 × 1 = 25, 25 × 3 = 75. बरोबर, म्हणजे 13 कॅन्सल झाले, म्हणजे राहिले 12. M2 किती आला, 12 आला. M1 किती, 13 आहे. म्हणजे 13 वजा 12 केलं तर किती येते, 1 येते, 1 ग्रॅम. कारण हे सगळं मी ग्रॅम मध्ये घेतलं आहे. हा 13 ग्रॅम होता. मग 1 ग्रॅमने जर मास कमी झाला, म्हणजे जर 13 ग्रॅम असताना 27 डिग्री सेल्सिअस आहे, ते जर 12 ग्रॅम असताना प्रेशर सेम ठेवायचं असेल तर 52 डिग्री सेल्सिअस चालणार आहे. म्हणजे 52 डिग्री सेल्सिअस करण्यासाठी 1 ग्रॅम मास काय झालं, कमी झालं. लक्षात आलं तुम्हाला हे. रिलीज मास किती आलं, 1 ग्रॅम. ओके, 1 ग्रॅम. पुढे जाऊया. पुढे, परफेक्ट गॅस ऑफ वॉल्यूम 5 लिटर इज कंप्रेस 1 मिनिट. 1 मिनिट. ओके, पुढे. A perfect gas of volume 5 liter is compressed isothermally. Isothermally म्हणजे टेम्परेचर काय येणार, कॉन्स्टंट येणार, लक्षात ठेवा. टू व्हॉल्यूम ऑफ 1 लिटर, म्हणजे 5 लिटरचं काय केलं, 1 लिटर केलं, व्हॉल्यूम कम्प्रेस केलं, कमी झालं. मग आतमधल्या मॉलिक्युलचं RMS स्पीड काय होणार, द RMS स्पीड ऑफ मॉलिक्युल इज वॉट, इन्क्रीज होणार, डिक्रीज होणार, इन्क्रीज बाय 5 टाइम्स की रिमेन अनचेंज. आता हे झालेलं आहे. जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहील, थर्मली प्रोसेस आहे ना, टेम्परेचर जेव्हा कॉन्स्टंट असतो तेव्हा RMS स्पीड कॉन्स्टंट होणार का, कारण आपल्याला माहिती आहे की RMS स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. आणि हेच जर कॉन्स्टंट असेल तर C सुद्धा काय राहणार, कॉन्स्टंट. म्हणजे काय होणार, इट विल रिमेन्स अनचेंज्ड. कळलं, विल रिमेन अनचेंज. सॉल्व्ह करत नाही बसायचं, लक्षात घ्या नीट काय सांगितलं ते. कळालं का तुम्हाला हे, ठीक आहे. पुढचं बघूया आपण. हा, आता पुढचा सम घ्यायच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला मगाशी रिवाइज करून द्यायची आहे. ती म्हणजे गॅमाची व्हॅल्यू मोनो ॲटॉमिक साठी काय होती रे मगाशी, काय आठवतं का तुम्हाला. मोनो ॲटॉमिक साठी गॅमाची व्हॅल्यू काय होती, 5/3 होती. आणि डायटॉमिक साठी काय होती माहिती आहे, 7/5 होती. लक्षात घ्या, हे लक्षात घ्या आता व्हॅल्यू. हा, रिजिड व्हॅल्यू असेल, रिजिड डायटॉमिक, रिजिड, ठीक आहे. रिजिड डायटॉमिक साठी 7/5 आहे गॅमाची व्हॅल्यू, आणि मोनो ॲटॉमिक साठी 5/3.
ठीक आहे. मग आता बघूया आपण काय दिलं त्यांनी. फॉर अ गॅस आर अपॉन सी इज इक्वल टू 0.4 where R is the universal gas constant and CV is the molar specific heat of gas at constant volume. हे तर माहिती आहे आपल्याला, R आणि CV काय आहे. द गॅस इज मेड अप ऑफ विच मॉलिक्यूल, म्हणजे गॅस मधले मॉलिक्यूल कोणते आहेत हे ओळखायचे आहे. कोणते मॉलिक्यूल ते ओळखूया आपण गॅस मधले. रिजिड डायटोमिक आहे का, मोनोटोमिक आहे का, नॉन रिजिड डायटोमिक आहे का, पोलिएटोमिक आहे, हे ओळखायचं आहे. ठीक आहे. मग आता त्यासाठी आपल्याला गॅमाची व्हॅल्यू किती आहे ते काढावं लागेल. त्यांनी काय दिलं बघा. त्यांनी दिलं आपल्याला सी आर अपॉन सी व्ही इज इक्वल टू 0.4 दिलंय, म्हणजेच आर अपॉन 0.4 इज इक्वल टू सी व्ही. हे एक सी व्ही मिळालं. आपला गॅमाचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला. गॅमा इज इक्वल टू सीपी अपॉन सी व्ही आहे. सी व्ही मिळालं आपल्याला. मग सी व्ही वरनं सीपी काढताना एक आर ऍड करतात माहिती आहे ना, म्हणजे 0 सी व्ही प्लस आर काढतात सीपी काढताना. म्हणजेच काय होणार, ते सीव्ही ची व्हॅल्यू किती आहे, आर अपॉन 0.4. हा फॉर्म्युला आहे. पण सीव्ही किती आहे, आर अपॉन 0.4 प्लस आर. बरोबर, म्हणजे किती होईल ते, आर प्लस आर अपॉन 0.4 होईल ना ते. म्हणजे कसं करणार ते, आर प्लस 0.4 आर अपॉन 0.4, म्हणजेच किती येणार ते, 1.4 अपॉन 0.4 आर होणार. कारण हा आर जो कॉमन काढला तर 1 प्लस 0.4 1.4 झाला, आर कॉमन आला, आणि 0.4 खाली हा सीपी झाला. म्हणजे सीव्ही आहे आर अपॉन 0.4 आणि सीपी आहे 1.4 आर अपॉन 0.4. मग त्या व्हॅल्यू मी तिथे टाकतो. 1.4 बघा, लक्षात घ्या, 1.4 आर अपॉन 0.4 आणि हे किती आलं, आर अपॉन 0.4 आलं. बरोबर. मग हे कॅन्सल झालं तर तुमचं गॅमाची व्हॅल्यू काय आली, 1.4. आणि 1.4 म्हणजे 7/5. लक्षात घ्या. बघा तुम्ही, 5 एके 5 ना, 2 राहतात, आणि 5 चोक 20. 1.4 इज 7/5, हे लक्षात ठेवा. 7/5 म्हणजे गॅमाची व्हॅल्यू किती आली, 7/5 आली. म्हणजे गॅमाची व्हॅल्यू 7/5 असेल तर तुमचा तो मॉलिक्यूल जो आहे, गॅस मॉलिक्यूल, तो कसा झाला, रिजिड डायटोमिक. रिजिड डायटोमिक, आणि आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू. ठीक आहे का, सर्वांना समजलंय का. जर तुम्हाला रेशोच्या फॉर्ममध्ये, जर 1.4च्या फॉर्ममध्ये नको असेल तर 0.4ला तुम्ही आधी ऍडजस्ट करू शकता. 0.4ला तुम्ही कसं लिहू शकता माहिती आहे, 10/4 इंटू आर असं लिहू शकता. आणि 10/4 म्हणजेच 5/2. मग 5/2 आर जर इथे चालवलं पुढे तर तुम्हाला डायरेक्टली इथे काय मिळणार आहे माहिती आहे, 7/5 डायरेक्ट मिळेल. म्हणजे 1.4च्या टर्म मध्ये नाही मिळणार, डायरेक्ट 7/5च्या टर्म मध्ये मिळेल. जर तुम्ही ते 0.4ला 10/4 पकडलं तर तुमच्यावर इथे कसंही करू शकता तुम्ही. ठीक आहे. पण काही गोष्टी माहिती असायला पाहिजे. 7/5 माहिती आहे, तर 1.4 त्याचा आन्सर हे माहिती आहे, 5/3 माहिती आहे, म्हणजे ते 1.666 आहे असं लक्षात ठेवायला पाहिजे आपण. नाही, 1.6 नाही, हा 1.66 आहे, ते लक्षात ठेवलं पाहिजे आपण. ठीक आहे. बरं, पुढे आन्सर काय आलं ते, रिजिड डायटोमिक मॉलिक्यूल. रिजिड डायटोमिक मॉलिक्यूल आन्सर. हा, पुढे. ते पण माझ्या मते आपण घेतलेलं आहे. काय दिले बघा. Assuming expression for the pressure exerted by the gas, it can be shown that pressure is, आता बघा काय दिलंय, 3/4 of kinetic energy per unit volume, 2/3 of kinetic energy per unit volume, 1/3 of kinetic energy per unit volume. त्याच्यानंतर काय दिलंय, 3/2 of kinetic energy per unit volume. एक जनरली आपल्याला माहिती पाहिजे की प्रेशर इज इक्वल टू 2/3 ऑफ कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आहे. हा फॉर्म्युला रेडीमेड आहे. ठीक आहे. आन्सर हेच येणार आहे. प्रेशर इज इक्वल टू 2/3 ऑफ कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आन्सर काय येईल, 2/3 ऑफ कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, बी ऑप्शन. ओके. नेक्स्ट बघूया आपण.
पुढे आता काय दिलं बघूया. गॅमा इज इक्वल टू सीपी अपॉन सीबी, तर आपल्याला माहिती आहे. आणि गॅमा इज इक्वल टू 1+2 अपॉन एफ, त्यांनी एक नवीन फॉर्म्युला दिला आहे. द मॉलिक्युल ऑफ गॅस, द रेशिओ ऑफ गॅमा मोनोअटॉमिक अपॉन गॅमा डायटॉमिक. तर मला सांगा, गॅमा मोनोअटॉमिक अपॉन गॅमा डायटॉमिक आपण मगाशी बघितलंय. गॅमा मोनो अपॉन गॅमा डाय मगाशी आला होता रेशो, 21/25 होता. बघूया आपण, मग दाखवतो मी काय सॉल्व्स. बघा इथे गॅमा, सॉरी इथे 25/21. गॅमा 2 7/5 म्हणजे डायटॉमिक आहे आणि हा मोनोॲटॉमिक आहे. बरोबर आहे ना. म्हणजे तुमचा जो गॅमा 2 आहे हा डायटॉमिक आहे. त्यांनी गॅमा मोनो अपॉन डाय विचारलंय ना. गॅमा मोनो अपॉन डाय म्हटल्यावर 21/25 होणार. तर इथे काय मिळालं, 21/25 मिळालं ना, मध्ये उलट होणार. 25/21 मिळणार. तरी पण आपण बघूया. लक्षात घ्या, इथे 1+2 अपॉन एफ आहे. आता मोनो साठी गॅमाची व्हॅल्यू जी आहे ती ठरलेली आहे. मोनोसाठी गॅमाची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 5/3. आणि डायटॉमिक साठी रिजिड 7/5 घ्यायचे. त्याप्रमाणे आपण डायरेक्ट घेऊ शकतो इथे तसा आन्सर, काय प्रॉब्लेम नाहीये. तरी पण त्यांनी दिलं त्याप्रमाणे जर गेलं तर 1+2 अपॉन एफ त्यांनी सांगितलेलं आहे. 1+2 अपॉन एफ. सोल्युशन बघूया आपण दोघं. ओके, काय सांगितलं बघा त्यांनी. बघा, मोनो साठी आता ही एक नवीन गोष्ट. मोनो साठी डिग्री ऑफ फ्रीडम 3 आहे आणि डायटॉमिक साठी डिग्री ऑफ फ्रीडम 5 आहे. हा, मोनो साठी 3 आणि डायटॉमिक साठी 5, म्हणजे मोनो साठी 5/3 आलं, डायटॉमिक साठी 7/5 आलं. बरोबर. त्याप्रमाणे 25/21 येणार ते. कळालं का रे, सर्वांना समजतंय. पुढे जाऊया. ओके. कळतंय का. हाँ. पुढे ओके. आता 37 मध्ये काय सांगितलं बघा. Q1/A1T इज इक्वल टू Q2/A2T, बट A1 इज इक्वल टू A2 ॲज रेडी आर सेम. त्याच्यामध्ये सम बघू, सॉरी सम नाही बघितला आधी. 37 मध्ये काय सांगितलं बघा. 2 स्पियर्स S1 and S2 have same radii but temperature T1 and T2. Their emissive power is same. Then emissivity in the ratio 1:4 in the ratio of T1/T2 is what? आता एमिसिव्ह पॉवर आणि एमिसिव्हिटी मध्ये फरक आहे. एमिसिव्हिटी म्हणजे ई, एमिसिव्ह पॉवर म्हणजेच Q/T. ज्यामध्ये 2 स्पियर आहेत S1 S2. आता S1 S2 चा काय तसा संबंध नाहीये, पण त्यांच्या रेडियसचा रेशिओ दिलाय का, रेडियस सेम दिली आहे आणि एमिसिव्ह पॉवर पण सेम दिली आहे. म्हणजे त्यांनी एमिसिव्हिटीच्या रेशोवरनं टेम्परेचरची रेशो विचारलेला आहे. बघूया आपण, करूया. बघा फॉर्म्युला काय सांगतो आपला. Q इज इक्वल टू ए इंटू सिग्मा ए इंटू T⁴. मग एमएससी पॉवर पाहिजे असेल, इथे स्मॉल टी आहे, हा टी खाली येणार. जर पॉवर बनत असेल तर हा टी खाली येणार. जिथे काय येणार, ई इंटू सिग्मा ए T⁴. हा झाला 1, हे पण झालं 1. सेकंड साठी काय येणार, Q/T इंटू 2 इज इक्वल, सॉरी फॉर 2 ई सिग्मा ए T⁴ फॉर सेकंड. आता ही एमएससी पॉवर आहे आणि ही पण एमएससी पॉवर आहे, पण दोन्ही एमएससी पॉवर सेम आहे, त्यामुळे ते रेशो कॅन्सल होणार, म्हणजे आन्सर इथे काय येणार 1. बरं, दुसरी गोष्ट, इथे सिग्मा स्टीफन्स कॉन्स्टंट कॅन्सल होणार. एमिसिव्हिटी वेगवेगळी आहे, एरिया कॅन्सल होणार. काय एरिया कॅन्सल होणार, कारण रेडियस सेम आहे, दोन्ही रेडियस सेम आहे, त्यामुळे एरिया कॅन्सल झाला. म्हणजे E⁴ आणि E⁴ हे कॉन्स्टंट आहे, म्हणजे मी लिहिताना कसं लिहिणार ते, T1T⁴ डिवाइड बाय T2T⁴. बरोबर. मग आता आपल्याला विचारलं कशाचा रेशिओ, T1/T2 चा रेशो विचारला ना आपल्याला. T1 आणि T2 चा रेशो विचारलेला आहे.
मग आपल्याला 1:4 एमिसिव्हिटीचा रेशो दिलाय. मग हे 1/4 दिलाय आणि हे ते 1 आहेच. आणि T1/T2 4 गेलाय. जर ह्याला आपल्याला तिकडे पाठवायचं असेल तर 4/1 होईल. T1/T2 4. ठीक आहे. आता फोर्थ रूट काढावं लागेल ना. तर T1/T2 जर फोर्थ रूट काढलं, सॉरी पहिल्यांदा आपण क्यूब रूट स्क्वेअर रूट काढू. ह्याचा स्क्वेअर रूट केला तर काय होईल ते T1/T2 चा स्क्वेअर राहील आणि ते काय होईल 2/1 होईल. स्क्वेअर रूट केला मी दोन्ही साईडचा. ठीक आहे. आता आपल्याला स्क्वेअर पण नको आहे, त्याचा परत स्क्वेअर रूट काढला आपण, तर मग इथे स्क्वेअर रूट ऑफ 2 राहील ना. स्क्वेअर रूट ऑफ 2/1 आणि इथे करणार T1/T2. म्हणजे T1/T2 चा रेशो काय आला, स्क्वेअर रूट ऑफ 2/1 असा रेशो आला. कळालं तुम्हाला सर्वांना. त्यांनी एमिसिव्हिटी सेम दिलेली नाहीये, एमिसिव्हिटीचा रेशो दिलेला होता आणि एमईसी पॉवर म्हणजे Q/T ती सेम दिली आहे, त्यामुळे ते कॅन्सल झालं आणि 1 आला याचा आन्सर. आणि रेडियस सेम आहे त्यामुळे एरिया कॅन्सल झाला. सिग्मा तर कॉन्स्टंट असतो, तो कॅन्सल झाला. कळालं तुम्हाला. समजलंय का. Yes, sir. ओके पुढे जाऊया. An ideal gas at pressure P and temperature T enclosed in vessel at volume V, हे सर PVT दिले. Some gas leaks from the vessel through a small hole for some time and the pressure of the enclosed gas falls to P1. आता समजा एखाद्या कंटेनर मधला गॅस लिकेज झाला, आता प्रेशर कमी होणार की वाढणार. कमी होणार. किती झालं ते P1 झालं. टेम्परेचर ऑफ द गॅस रिमेन्स कॉन्स्टंट, टेम्परेचर सेम राहिलंय. द नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस दॅट हॅव लीक इज वॉट. मग किती मोल्स बाहेर पडले, त्याच्यासाठी आपल्याला काढावं लागेल की नवीन व्हॉल्यूम काय आहे ते काढावं लागेल. मग नंबर ऑफ मोल्स किती बाहेर पडले हे काढावं लागेल. कळलं का तुम्हाला. आपण त्याचं डायरेक्टली सोल्युशन बघूया. नंबर ऑफ मोल्स किती बाहेर पडले, त्याच्यामध्ये PV इज इक्वल टू NRT चा कंपल्सरी यूज करायचा आहे. ठीक आहे. मला मी पहिले हिंट देतो थोडीशी. बघा फर्स्ट टाइम जे आहे तेव्हा काय फॉर्म्युला आहे, PV इज इक्वल टू NRT. म्हणजे N इज इक्वल टू काय होतं, RT/N PV. बरोबर. N1 घेऊया, इनिशियल मोल होते. आता मोल कमी झाले, हे सेकंड काढणार आणि नंतर मग डिफरन्स घेणार आपण. नंतर मग N1 - N2 घेणार आहे. N1 - N2 काढायचं. N2 किती येणार, RT/, इथे मी 1 घेतो आणि इथे पण 2 घेतो, P2V2. बरोबर. तर मला सांगा, मला N1 - N2 पाहिजे. बरोबर. आता मी काय करतो भाऊ, आपल्याला हेच पाहिजे N1 - N2. त्यामुळे आता इथे काय व्हॅल्यू पण नाही दिले. सो बेटर आपण डायरेक्टली काय करूया, सबट्रॅक्शन करूया. कारण त्यांनी पण जे दिले ना आन्सर ते पण बघा सबट्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये बघा, सबट्रॅक्शन ॲडिशनच्या फॉर्मॅटमध्ये. आणि ह्याच्यामध्ये सेकंड प्रेशर P1 आहे. व्हॉल्यूम ऑफकोर्स कमी झाला असणार. ठीक आहे. टेम्परेचर सेम राहिले. मग आता मी काय करतो, इथे बघा इनिशियल, बघा इनिशियल R तसाच ठेवतो. इनिशियल टेम्परेचर T आहे, इनिशियल प्रेशर P आहे, इनिशियल व्हॉल्यूम V आहे. इथे काय झालंय, R तसाच, टेम्परेचर सेम ठेवायला सांगितलं, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. इथे P2 ठेवतो म्हणजे इथे P' झाला. आणि V2 माहित नाही आपल्याला. ठीक आहे, माहित नाही V2 किती आहे. बरं पुढे. V2 दिलाय का त्यांनी इथे, सेकंड नाही माहित नाही. आपण त्याला V' मानू मग. आणि इथे V' टर्म मध्येच घ्यावं लागेल, कारण इथे त्यांनी सेकंड व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये दिलं नाहीये. मग आपण तसंच ठेवूया सध्या टाइमिंग. इथे मी V2 ठेवतो. हम्म? आणि हा N2 आहे. बरोबर. मग N1 - N2 जर केलं तर माझ्या मते इथे ना P1V1 P' होईल ते. ठीक आहे, बघूया आपण ट्राय करूया. म्हणजे RT/PV मायनस RT/P'/V' असं गेलं. नाही, पण याच्यामध्ये आपल्याला काहीतरी गोष्टी कॉमन काढाव्या लागतील ना. सबट्रॅक्शन तसं होणार नाही ते. ठीक आहे, पण आपण इथपर्यंत बरोबर केलं, इथपर्यंत काही चुकीचं नाही केलं आपण. ठीक आहे. बघूया पुढे तुमचं सोल्युशन बघूया आपण. कळलं ना तुम्हाला. इनिशियली व्हॉल्यूम एवढं मोल एवढे आहेत. नंतर काही मोल कमी झाले, कितीने कमी झाले, सेकंड मोल एवढे आलेत. हे कमी आहेत ऑफकोर्स. किती कमी झाले हे आपल्याला काढायचं होतं. बघू आपण.
बघा आपण मगाशी केलं ना तसं. पीव्ही हा, आता ह्याच्यामध्ये माझा फॉर्म्युला घेताना चुकला वाटतं. येस येस, इथे माझा फॉर्म्युला घेताना चुकलेला आहे तेच. काय चुकलं कळलं तुम्हाला? हे उलट लिहिलं, अदरवाईज आपलं बरोबर होतं. काय येणार, एन इज इक्वल टू पी व्ही अपॉन आर टी यायला पाहिजे. मी उलट लिहिलं एक्झॅक्टली. ओके, म्हणजे इथे काय होणार, पी वन व्ही वन, इथे बघा काय होणार ते पी व्ही होणार अपॉन आर टी, आणि ते होणार, बघा मी इथे लिहितो व्यवस्थित, पी व्ही अपॉन आर टी, आणि सेकंड जे आहे ते काय होणार, पी डॅश व्ही डॅश अपॉन आर टी होणार ते. ठीक आहे, म्हणजे काय होणार ते पी व्ही मायनस पी डॅश व्ही डॅश अपॉन आर टी होणार ते. ठीक आहे, मग त्यांनी काय केले त्याप्रमाणे इथे सबट्रॅक्शन केलं, आणि व्हॉल्यूम विल रिमेन सेम सांगितलं आहे. एक मिनिट हा, व्हॉल्यूम सेम का घेतलं त्यांनी, काही रिझन असेल, क्लोज वेसल असेल. हा, एनक्लोज इन अ वेसल. हा, एनक्लोज इन अ वेसल लिहिलं. ठीक आहे, एनक्लोज गॅस, एनक्लोज म्हणजे ते क्लोज आहे, व्हॉल्यूम सेम राहणार, म्हणजे तुमचा व्हॉल्यूम पण काय येणार, सेम येणार. ठीक आहे, म्हणजे ते पिस्टन खाली नाही जाणार आहे, फक्त मोल्स कमी होणार आहे, त्यामुळे व्हॉल्यूम पी व्हीच राहणार आहे, व्ही राहणार आहे, व्ही कॉमन येणार. हे काय येणार, पी मायनस पी डॅश अपॉन आर टी. आन्सर काय येणार, व्ही इंटू पी मायनस पी डॅश अपॉन आर टी, असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, बघा व्ही अपॉन आर टी, पी मायनस पी डॅश. कळलं तुम्हाला हे? बरं ठीक आहे, आता जरा मी एमसीक्यूज थोडे स्टॉप करतो. थोडंसं मी चर्चा करतो आता, एमसीक्यूज शेअरिंग जे आहे ते स्क्रीन शेअरिंग मी स्टॉप करतो. बरं लक्ष द्या मी काय सांगतो ते. पहिली गोष्ट, तुम्ही ईशान, तू हॅलो, हाँ सर. हा मी काय म्हणतो की तू फीज सरांकडे किती भरली आहे आता सध्या, काय आयडिया आहे तुला आईने किती फी भरली आहे? अराउंड 5,000 होतं बहुतेक. बरं बरं ठीक आहे, एक मिनिट मी रेकॉर्डिंग सुद्धा स्टॉप करतो.